आपल्या दोन बॅचेस आहेत, एक इंग्लिश मीडियम एक मराठी मीडियम, बरोबर. तर मराठी मीडियमची बॅच ही बॅच आहे. तर काल आपण भेटलोय का? म्हणजे याचा अर्थ काय समजायचा मी? तुम्हाला माझा आवाज येतोय का? हर्षदा, प्रेरणा आणि रोहिदास, चला बरं तुम्ही तुमचं जरा कॅमेरा आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. काल आपण भेटलो का? नाही मॅम. नाही ना, मग मला तेच विचारायचंय, कारण की तुमच्यापैकी काही लोकांची सरनेम्स ही रिपिटेटिव्ह आहेत, म्हणजे कदाचित तुमचे मोठे बहीण भाऊ असतील किंवा याच आडनावाची दुसरी मुलं पण असतील. सो मला कन्फ्युजन हे होतं की मी तुम्हाला पुढचं शिकवते की काय, तेच क्रॉस चेक करायचं होतं, बाकी काही प्रॉब्लेम नाही. चला, आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुम्ही दिवसभरामध्ये काय काय वस्तू मोजता? इथून सुरू करूया आपण. दिवसभरामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या वस्तू मोजता सांगा बरं जरा मला. टमाटे, बटाटे. करेक्ट, भाज्या मोजतो आपण, किती भाज्या घेतल्या आणि काय बरं आपण म्हणतो किती किलो घेतल्या, बरोबर, हे सगळं मोजतो आपण. करेक्ट. अजून काय काय मोजतो आपण? भांडे, म्हणजे किती भांडी घासली असं? भंगार, कूलर, वॉशिंग मशीन. नाही नाही, मला म्हणायचं मोजमाप कसलं करतो, काय काय मोजतो? दूध. दूध. दूध किती किलो दूध आहे असं का? नाही मॅम, मग लिटर मध्ये मोजतो. लिटर मध्ये मोजतो, किती लिटर दूध आहे असं मोजतो. करेक्ट आहे, व्हेरी गुड. म्हणजेच काय, आपण वेगवेगळ्या गोष्टी मोजतो, किती किलो सामान आणलं, 5 किलो गहू आणले, 2 किलो साखर आणली, हे मोजतो आपण. त्याच्याबरोबर आपण हे मोजतो किती लिटर, बरोबर, किती लिटर दूध आहे, किती लिटर तेल आहे, पेट्रोलचा भाव काय आहे, म्हणजे किती लिटरला किती रुपये, हे पण मोजतो की नाही. तर ह्या सगळ्या मोजमापामध्ये आपल्याला हे माहितीये की दिवसभरामध्ये आपण अनेक गोष्टी मोजतो. त्यातल्या काही गोष्टी आपल्याला माहितीतल्या असतात, सॉलिड, लिक्विड, आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहेत त्या सगळ्यांचं मोजमाप आपण करतो. किती रुपये झाले हे सुद्धा आपण मोजतो की नाही, म्हणजे पैसे सुद्धा मोजतो आपण. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्या डेली कामांमध्ये, आपल्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये, दैनंदिन कामांमध्ये आपण अनेक गोष्टी मोजतो. आता सुट्टी लागली, मला माझ्या घरून माझ्या मैत्रिणीच्या घरी जायचंय, आम्ही दोघे मिळून एकत्र अभ्यास करणारे, काहीतरी करून बघणारे, खेळायला जाणारे, काही असू शकतो. तर माझ्या घरापासून तिच्या घरी जायला मला वेळ किती लागेल हे मोजतो की नाही आपण. वी मेजर टाइम, ऑल्सो वी मेजर द डिस्टन्स. 5 किलोमीटर लांब घर आहे तिचं, बाबा तुम्ही मला सोडा गाडीवर, म्हणजेच काय आपण करतो, अंतर मोजतो, वेळ मोजतो. ह्याचा अर्थ असा आहे की आपण अनेक गोष्टी मोजतो. आज वर्गामध्ये ना 5 मुलं ऍबसेंट होती, हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण मुलं मोजतो. 30 मुलं आहेत, त्यातली 5 ऍबसेंट आहेत, म्हणजे 25 मुलं आहेत, म्हणजे आपण मॅथमॅटिक्स करतोच तिकडे. आता ह्या सगळ्या गडबडीमध्ये मी तुम्हाला जे विचारते, हे सगळ्याचं कारण काय आहे की आपल्याला ज्या गोष्टी दिसतात, ज्या गोष्टी आपण वापरतो, त्या आपण इझिली मोजू शकतो. खूप इझिली मोजतो आपण. किलोमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटा असेल किंवा तो असावाला वजन काटा असेल. पाणी मोजायचं असेल तर 20 लिटरचा तो कॅन असतो किंवा 1 लिटरची बॉटल असते किंवा ते मेजरिंग सिलेंडर्स असतात. दूध पण तसंच, ते असे असतात ना, ते दूध मोजायचे ते भांडी. तर अशा अनेक गोष्टींमधनं आपण सॉलिड आणि लिक्विड मोजतो. आपलं काम आपण करून घेतो. पण मला सांगा, अशा गोष्टी ज्या आपल्याला दिसतच नाहीत त्यांना आपण कसं मोजणार? आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिसत नाही पण मोजायच्या असतात? विचार करा आणि सांगा. तापमान. काय काय? तापमान. चॅटबॉक्स मध्ये टाक ना, आवाज असं घुमल्यासारखं आला, मला कळलं नाही. बाकीच्यांनी पण सांगा पटकन. आपल्याला दिसत नाही पण आपल्याला मोजायचंय, असं काय असू शकतं? भूत. तापमान. काय म्हणतो ना, टॉपमन म्हणजे काय?
तापमान बोलतोय मॅम तो. तापमान. अच्छा, तापमान. ओके. हा, तापमान आपल्याला दिसत नाही, पण आपल्याला मोजावं लागतं. जसं की टेम्परेचर आता आपल्याला दिसत नाही सूर्याने किती आग टाकलेली आहे, पण गरम होतंय मग थर्मोमीटरवर आपल्याला ते मोजावं लागतं. पण मला असं म्हणायचंय, जे आपल्या डोळ्यांना दिसणार नाही, एकदम छोटे आहेत, असे काय पदार्थ असतात, अशा काय गोष्टी असतात ज्या खूप छोट्या आहेत पण त्या मोजाव्या लागतील आपल्याला, असं जर आपल्याला बघायचं असेल. काय ग हर्ष? सूक्ष्मजीव. करेक्ट, सूक्ष्मजीव. एकदम सूक्ष्म आहेत, एकदम छोटे आहेत, ते असे दिसणार नाहीयेत. मायक्रोस्कोप खाली बघायचं आपल्याला त्यांना, तरी पण आपल्याला दिसणार नाही, तरी पण आपल्याला समजणार नाही परफेक्ट त्यांच्याबद्दल काही. बरोबर. हे झालं लिव्हिंग थिंग्स बद्दल. आणखीन काय एकदम छोट्या छोट्या गोष्टी असतात बरं, ज्या सहजासहजी डोळ्यांना दिसत नाही तरी मोजायच्या आहेत? ऍटम्स असू शकतात का? ऍटम्स विचार करा. आपल्या आजूबाजूला जे सगळं मॅटर आहे ना, ते ऍटम्सनी बनलंय. ऍटम्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचे मॉलिक्युल्स बनतात. तुम्ही ऍटमला बघितलं तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी समजतील. मला ऍटमचं मोजमाप करायला सांगितलं तर तुम्हाला भरपूर काय काय मोजावं लागेल. पण तुम्ही मोजणार कसं? तुम्हाला दिसतात कुठे ऍटम्स? म्हणजेच मेजरमेंट ऑफ मॅटर या लेसन मध्ये द्रव्याचे मोजमाप या धड्यामध्ये आपल्याला द्रव्य म्हणजे काय? पदार्थ. ज्या पदार्थांपासून सगळ्या गोष्टी बनलेल्या आहेत त्या वस्तूंचं आपल्याला मोजमाप करायचंय. सोपं नाही येते, ते दिसतच नाही आपल्याला, तरी पण त्यांना आपल्याला शोधायचे आणि मोजायचे. मला अशी 4 पुस्तकं द्या असं मी जर म्हंटल तर पुस्तकं मला मोजून देता येतात, 1 2 3 4. 1 डझन वही द्या. आपण म्हणतो की नाही, वर्ष सुरू झालं की आपण जातो वह्या पेन बेन सगळं घ्यायला, मोजून घेतो आपण, त्याला मोजता येतं आपल्याला. एवढ्या मोठ्या वस्तू आहेत त्या, काउंटेबल आहेत, म्हणजे मोजमाप करण्या योग्य आहेत. पण या वस्तूंचं तुम्ही काय करणार आहे? मायक्रोस्कोप खाली पण ते तुम्हाला दिसणार नाहीत. इतक्या छोट्या वस्तूंचं तुम्ही मोजमाप काय करणार? कसं करणार? हाच धडा आहे ज्याला आपण म्हणतो द्रव्याचे मोजमाप. मोजमाप तर आपल्याला गणितामध्ये पण आहे आणि त्याचे ऍप्लिकेशन आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये पण आहे. पण द्रव्याचे मोजमाप हा केमिस्ट्री मधला अतिशय महत्वाचा, आपल्या रसायनशास्त्राच्या भागातला अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आणि हा आपल्याला 9वीत सुरू होतो, 11वी 12वी पर्यंत पुरतो. याच्यामधल्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला पूर्ण 12वी पर्यंत येणार आहेत. पण त्याच्या आधी आपण जरा एकदा ना आपल्या पुस्तकामध्ये धडे किती आहेत आणि त्यातले केमिस्ट्रीचे धडे किती आहेत ते बघूया, म्हणजे आपल्याला जरा अंदाज येईल की आपल्याला कसला कसला अभ्यास करायचा. धडा तर काय 2 मिनिटात आपण सुरू करूच, पण तुम्ही तुमचं पुस्तक बघितलंय का? तुमच्याकडे पुस्तकं आली आहेत का? सांगा बरं जरा मला. पुस्तकं विकत घेतली का? येस मॅम. गुड. पण गावाकडे आहे. हा, ठीक आहे. तुम्ही जेव्हा सुट्टीतनं जाल, आता बघा हा थोडेच दिवस तुमच्या आनंदाचे आहेत, 15 दिवसच उरलेत मे महिना संपायला, आणि मग जून महिना सुरू होईल. आणि जून महिना सुरू झाला की शाळा सुरू झाली ही जाणीव आपोआप येते. मे महिना अजून मे महिना सुरू आहे असे फिलिंग असतं ना. त्यातून 15च दिवस आहे, त्याच्यानंतर तुमचा जून महिना सुरू होणारच आणि मग शाळा पण सुरू होणारच. तेव्हा तुम्हाला पुस्तकं परत दिसतीलच. तुम्ही कुठे फिरायला गेला असाल तर तिकडे मजा करून घ्या, मध्ये मध्ये अभ्यास करा, कारण हे सगळं तुम्हाला परत तिथे गेल्यावर भेटणारच आहे. बघा, आता आपल्या जरा धड्यांकडे एकदा आपण डिटेलमध्ये बघूया. एकूण आपल्या या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये आपल्याला 9वीला एकच पुस्तक आहे विज्ञानाचं. 18 धडे आहेत. 9 धड्यांचे 2 भाग करायचे. पहिल्या टर्म मध्ये 9, दुसऱ्या टर्म मध्ये 9. आता दिवाळीच्या सुट्टीपर्यंत आपल्याला 9 धड्यांचा अभ्यास करायचा. आपण मे मध्ये सुरू केलंय आणि दिवाळी एक सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास असते. सप्टेंबर नाही, ऑक्टोबर नोव्हेंबर मध्येच असते. भरपूर ह्याच्यामध्ये युनिट टेस्ट होईल आणि नंतर आपली फायनल एक्झाम होईल, म्हणजे सेमिस्टर होईल. तोपर्यंत फक्त 9 धडे करायचे आपल्याला. आपण मे मध्येच अभ्यासाला सुरुवात केली तर इझिली आपलं सगळं संपेल. आता जरा बघा, हा धडा तुमचा फिजिक्स आहे, गतीचे नियम झाला असेल. कार्य आणि ऊर्जा हा पण फिजिक्सच आहे. धारा विद्युत परत फिजिक्स आहे. हा आपला गरीब बिचारा साधा सोपा केमिस्ट्रीचा धडा, द्रव्याचे मोजमाप. आम्लारी क्षार दुसरा केमिस्ट्रीचा धडा. इकडनं खाली सगळेच्या सगळे 4ही हे बायोलॉजीचे धडे आहेत. हे सगळे कोणते आहेत? आपले बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्राचे. म्हणजे 9 धड्यांमधले फक्त 2 धडे केमिस्ट्रीचे आहेत. त्यातला हा पहिला धडा जो आहे ना,
खूप सोपा आहे, पण त्यातल्या काही गोष्टी ह्या नव्याने आल्यात आपल्या आयुष्यामध्ये, त्या चांगल्या समजून घ्यायच्या. धडे दोनच आहेत, पण दोनही महत्वाचे आहेत. ठीक आहे. आता बघा ना, वनस्पतींचे वर्गीकरण हा खूप महत्वाचा धडा आहे. परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह हा सामान्य धडा आहे. आपल्याला त्याला अंदाज लावून अभ्यास करून समजू शकतं की त्याच्यामध्ये काय. उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव हा नवा धडा आहे, कारण याच्यामध्ये काही नवे शब्द जे याच्या आधी कदाचित आपल्याला आले नसतील. पण पर्यावरणीय व्यवस्थापन हा पण एक जनरल धडा आहे की नाही. पर्यावरणाचं व्यवस्थापन करण्याकरता आपल्याला काय काय करावं लागतं, ह्याचे जनरल अभ्यास आहे. असा ह्या दोन धड्यांचा तुम्ही विचार केलात तर तुम्हाला 8वीला ऍसिड बेस सुरू झालेलं आहे. आम्ल आमणारी 8वीला होतं, पण आता त्याचा पुढचा टप्पा आहे. म्हणजे केमिस्ट्रीचे दोनच धडे आहेत आपल्याला, पण दोनही धडे खूप महत्वाचे आहेत. प्रत्येक धड्यामध्ये केमिस्ट्रीच्या खाली पण बघा जास्त नाही आहेत. एक कार्बन केमिस्ट्री, दुसरं पदार्थ आपल्या वापरातील, दोनच धडे पुन्हा एकदा. बाकी सगळे फिजिक्स आणि आपलं बायोलॉजी. ठीक आहे. बाकीचे पण खालचे धडे पण सोपे आहेत, नाही असं नाहीये, पण समजून घेण्याचा मुद्दा असा आहे, पूर्ण पुस्तकामध्ये 18 पैकी 4च धडे आपल्याला रसायनशास्त्राचे आहेत. 10वीला सुद्धा पेपर 1 मध्ये तुमचे 4च धडे रसायनशास्त्राचे आहेत. का असं आहे? 4च धडे. नंतर जेव्हा तुम्हाला फक्त केमिस्ट्री येईल तेव्हा सगळ्या धड्यांचे बाप म्हणून तुमच्या डोक्यावरती नाचतील, कारण एवढा कंटेंट त्याच्यामध्ये वाढेल. आता ह्या धड्यामधल्या ज्या काही कन्सेप्ट आहेत ह्या सगळ्या तुम्हाला 11वी पर्यंत येतील, 12वीला त्या वाढतील. द्रव्याचे मोजमाप हा धडा ज्या मुलांना 9वीत समजत नाही त्या मुलांना 11वीत तो खूप कठीण जातो, कारण ही सुरुवात आहे. म्हणजे तुम्हाला इथे एबीसीडी शिकवलंय आणि 11वीत जाल तेव्हा डायरेक्ट तुम्हाला पीएचडीचे प्रश्न विचारलेत त्याच्यावर, आदलं मधलं काही नाहीच. आता ह्याच्यातलं काहीच सोडू नका आणि काही समजलं नाही तर पुन्हा विचारा. कठीण नाहीये, फक्त नवंय. मी तुम्हाला घाबरवत नाहीये, पण मी तुम्हाला अंदाज देते. सिस्टमॅटिक अभ्यास केला ना की आपल्याला कळतं की मला कुठे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. ह्या 3 धड्यांमध्ये तुम्हाला काहीच कन्फ्युजन ठेवायची गरज नाही, तुम्हाला सगळंच करायचंय, कारण ते फिजिक्स आहे. फिजिक्समध्ये तुम्ही काहीच सोडू शकत नाही. अजिबात बरोबर नाही की तुम्ही फिजिक्सचं काही सोडलं, लॉजिकली केलं, असं तुम्हाला याच्यामध्ये करायला स्कोप नाही, कारण की तो सब्जेक्टच तसा आहे आणि त्याचे धडे खूप जास्त आहेत. बघा ना, इकडे 3 आहेत, इकडे बघा 1, 2, 3, इकडे पण 3 आहेत. आणि अवकाश निरीक्षण दुर्बिणी हा एक असा सामान्य धडा आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला कोणीही काहीही सांगेल तेव्हा तुम्हाला ते बघायला लागेल. बरोबर, म्हणजे जनरली फिजिक्समध्ये येत होतो. तर आपण 4 धड्यांच्या निमित्ताने जेव्हा केमिस्ट्रीला भेटू, सगळं समजून घ्या आणि काही अडलं तर विचारा. ठीक आहे. आता जाऊया आपल्या धड्याकडे. द्रव्याचे मोजमाप करायचे म्हणजे काय करायचे. आता ह्याच्यामधल्या एक एक कन्सेप्ट आपण बघू. पीपीटी पण मी शेअर करते. पूर्ण धड्याचे 4च भाग आहेत बघा. हा, पूर्ण धड्याचे एकूण 4 भाग आहेत. रासायनिक संयोगाचे नियम सोपे नियम आहेत. अणूचे आकार, वस्तुमान, संयोजक, द्रव्याचे मोजमाप करायचे म्हणजे नक्की काय मोजायचे बरं. आकार कसा आहे, किती मोठा आहे, त्याचे वस्तुमान किती आणि त्याची संयोजक म्हणजे त्याची व्हॅलेन्सी किती, हे मोजायचे आपल्याला. मग रेणूचे वस्तुमान आणि मोलची संकल्पना. हा जो मोल आहे ना, त्याच्या आयुष्यामध्ये खूप जास्त मोल आहे आपल्या, कारण हा मोल केमिस्ट्रीचा आयुष्यभर आपल्याला भेटतो. तुम्ही कुठे पण जाऊ शकता. मोल कन्सेप्ट एकदा कळली की ते आयुष्यभर तुम्हाला मदत करेल. आणि नंतर सगळ्यात शेवटचा टप्पा आहे मूलके. तो पण खूप सोपा भाग. तर धडाची मी तुम्हाला भीती घालत नाहीये, फक्त अंदाज देते की याच्यामध्ये काय काय. ठीक आहे. आता द्रव्याचे मोजमाप करताना आपण बघूया की एकूण आपल्या ह्या धड्यामध्ये द्रव्याचे मोजमाप करण्याची गरज काय. आपल्या आजूबाजूला असलेली कुठलीही वस्तू, पेन घ्या, पेन्सिल घ्या, काही घ्या. आता समजा हा कप आहे, इथे कप होता. ह्या कपला आपण म्हणू हा पदार्थाचा बनलेला आहे. कप हा एक पदार्थ आहे. आता पदार्थाची आपल्या मॅटर म्हणजे द्रव्य, पदार्थ म्हणजे द्रव्य, त्याची व्याख्या काय. द्रव्य म्हणजे अशी कुठलीही गोष्ट ज्याला स्वतःच वस्तुमान आहे आणि जे जागा व्यापतं. तर या खोलीमध्ये एवढ्या सगळ्या जागेमध्ये त्या कपने स्वतःची एवढी एक अशी जागा व्यापली आहे बघा. शिवाय हा स्टीलचा कप आहे, त्याला स्वतःचे याच्यामधले जे काही अणू आणि रेणू आहेत ना, ह्यांचं जे वजन आहे ते ह्या कपचं वस्तुमान आहे. म्हणजे अशी कुठलीही गोष्ट जी जागा व्यापते
आणि त्याला स्वतःचं एक विशिष्ट वजन असतं, ते त्याच्या मधल्या अणुरेणूंचं वजन असतं आणि ते कॉन्स्टंट असतं, ते स्थिर असतं, ते कधीच बदलत नाही. हे ज्यांना लागू होतं ते सगळे कशामध्ये येतात? द्रव्य या व्याख्येखाली येतात. आता तुम्ही मला सांगा की उष्णता, बरं का, उष्णता म्हणजे हीट, हे द्रव्य आहे का? प्रकाश हे द्रव्य आहे का? काय वाटतं तुम्हाला? विचार करा आणि सांगा. हा, द्रव्याची व्याख्या आपण बघितली की जी वस्तू जागा व्यापते आणि ज्या वस्तूला स्वतःचे वस्तुमान असते, अशा सगळ्या गोष्टींना आपण द्रव्य म्हणतो. आता ह्या द्रव्याचं आपल्याला मोजमाप करायचे, तर त्याच्याकरता आपल्याला काही नियम पाळावे लागतील. नियम बियम काय असतात, त्याची काय गरज असते? साधा प्रश्न आहे जो आपल्या आयुष्याशी पण निगडीत आहे. आपण समाजात राहतो, तुम्ही म्हणा मी म्हणा, आपल्या आजूबाजूला 100 माणसं असतात, आपण शाळेत जातो, इकडे जातो तिकडे जातो, आणि आपण आपल्या घरात पण राहतो. आपण कसं राहावं, आपण कसं बोलावं, आपण काय करावं, ह्या सगळ्याचे नियम बांधून दिलेले आहेत, बरोबर की नाही? रस्त्यावर चालत असताना आपण झेब्रा क्रॉसिंग वरून चालावं, हा नियम आहे. तसंच लाल रंगाचा सिग्नल असेल तर तुम्ही गाडी थांबवावी, हा पण नियम. जे लोक नियम पाळतात ते बरोबर काम करतात, जे लोक नियम पाळत नाहीत ते कधी पकडले जातात, कधी पकडले जात नाहीत, पण ते चुकीचं काम करतात, हे मात्र नक्की. बरोबर. आपल्या सोशल लाईफमध्ये नियम का बांधून दिलेले असतात की त्या सिस्टीमने गेलं की सगळ्यांचं आयुष्य सुरळीत होतं, बरोबर. तरी लोकांना हे समजत नाही आणि लोक चुका करतात, मुद्दाम करतात आणि नियम तोडतात. पण द्रव्य स्वतःवरती जे काही नियम शोधून काढलेत लोकांनी, ते कधीही तोडत नाही. उलट सांगायची गोष्ट अशी की द्रव्य जे नियम पाळतं ते ह्या वैज्ञानिकांनी शोधले आणि त्यांना आपण ह्या द्रव्याचे नियम किंवा रासायनिक संयोगाचे नियम असे म्हणतो. तुम्ही आता काय सांगताय, काय बोलताय, आम्हाला काही समजत नाही. बघा, तुम्ही जिथे राहता त्याच्या तुमच्या आजूबाजूला अनेक गोष्टी आहेत, अनेक पदार्थ, तुम्ही त्याचे निरीक्षण करताय. त्या निरीक्षणामधून तुम्ही स्वतःचे निष्कर्ष काढले, तर ते नियम आहेत की नाही त्या गोष्टींना? पूर्वी वैज्ञानिकांनी 18व्या-19व्या शतकाच्या आसपास, 17व्या-18व्या शतकाच्या काळामध्ये जास्त अनेक वायूंचं निरीक्षण केलं. त्या वायूंच्या निरीक्षणामधनं ते कोण कोणाबरोबर कशी अभिक्रिया करतात, कोणत्या परिस्थितीमध्ये करतात, किती वेळ अभिक्रिया चालते, कशी अभिक्रिया बंद होते, ह्या सगळ्याचा त्यांचा अभ्यास सुरू होता. आणि त्या अभ्यासावरनं त्यांनी काही निष्कर्ष काढले की सगळेचे सगळे वायू हे नियम पाळतात आणि मग त्या नियमांना आपण एक्सेप्ट केलं की हे रासायनिक संयोगाचे नियम आहेत, हे असं सगळीकडे चालतं. माणसं नियम पाळो अगर न पाळो, पण एलिमेंट्स नियम पाळतात, कारण ते एलिमेंट्स आहेत, मूलद्रव्य, त्याच्यापासून सगळं जग बनले. त्यांनी नियम नाही तोडले पाहिजे आणि ते नाही तोडत. आपणच होत दीड शहाणे, जे आपणच बनवलेल्या गोष्टींचे, आपणच बनवलेले नियम तोडण्यात स्वतःला फार हुशार समजतो. आणखीन एक डायलॉग आहे, काय काय म्हणतात ते नियमांना हिंदीमध्ये काय म्हणतात, रूल्स तो तोडने के लिए बनाए हुए होते हैं, असा एक फालतू डायलॉग आहे. हा डायलॉग जो म्हणतो त्याला त्या रूल्सची पण व्हॅल्यू नाही, स्वतःची पण व्हॅल्यू, असा अर्थ होतो की नाही त्याचा. आता सगळ्यात पहिला आणि महत्वाचा नियम आहे द्रव्य अक्षय्यतेचा नियम. नावातच अर्थ आहे. द्रव्य म्हणजे द्रव्य, अक्षय्य म्हणजे ज्याला, जे कधीच संपत नाही, ज्याला कधीच क्षय होत नाही, असं असतं द्रव्य. आता त्याला काय अर्थ आहे? हो, काय तुम्ही म्हणताय, काय अर्थ आहे, मला काही समजत नाही. बघा, आता पुस्तकात बघा, मस्त सुंदर चित्र आहे, त्याचं खूप इझी एक्सप्लेनेशन आहे. ते बघितलं की आपले अर्धे प्रश्न सुटतील. बघा, आणि मग मी तुम्हाला ना त्याचं ह्याच्यावरती काढून पण दाखवते, व्हाईट बोर्डवरती त्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन देते. बघा, द्रव्य अक्षय त्याचा नियम आपल्याला काय सांगतो? द्रव्य म्हणजे मॅटर, म्हणजे पदार्थ जे एकमेकांशी रासायनिक अभिक्रिया करतात. अशा आपण अभिक्रिया कारकांना जर बघितलं तर ते एकमेकांशी जेव्हा अभिक्रिया करतात तेव्हा त्याच्यामधनं कुठे गेलं, त्याच्यामधनं काहीतरी उत्पादित बनतात. म्हणजेच काय, असं बघूया आपण. चल,
सोपं उदाहरण घेऊया. कार्बन अधिक ऑक्सिजन. कोण येथे दोघ जण सांगा जरा मला पटकन. माईक ऑन करा आणि पटपट बोला. माझी स्क्रीन दिसते तुम्हाला? येस मॅम. काय दिसते स्क्रीनवर? कोण दोघं लिहिलेले सांगा. C+O2. बरोबर. मग काय बनेल? बरोबर. हा आहे कार्बन, हे एक मूलद्रव्य आहे. हा आहे ऑक्सिजन, हे पण एक मूलद्रव्य आहे. हा आहे कार्बनचा एक अणू आणि हा आहे ऑक्सिजनचा एक रेणू. हे जेव्हा एकमेकांशी रासायनिक अभिक्रिया करतात तेव्हा कार्बन डायऑक्साईड हे संयुग मिळतं. एका संयुगाचा रेणू मिळतो. आता आपल्याला द्रव्य अक्षयतेचा नियम काय सांगतो हे समजून घ्या. कार्बनचं वजन आहे 12, एका ऑक्सिजनचं वजन असतं 16 आणि दुसऱ्याचं पण आहे 16. बरोबर. आता समजा मी या सगळ्यांच्या वजनाची बेरीज केली तर ती किती येईल? 12 अधिक 16 अधिक 16. सांगा मला, चला करा याची बेरीज करा आणि मला सांगा. चौवेचाळीस. परफेक्ट. तुझं नाव सांग मला. हर्षदा. हर्षदाला आपण एक स्टार देऊया. शाबाश, व्हेरी गुड. आपण काय केलं? याचं वजन अधिक याचं वजन आणि दुसऱ्याचं वजन, ह्या सगळ्याचं वजन मॅम आवाज ब्रेक होतो. तर त्याचं वजनाची बेरीज असं होऊ शकतं. थँक्यू फॉर टेलिंग मी दिस. ओके. आता बघा, आता बहुतेक माझा आवाज नीट येईल तुम्हाला. ओके. तर ह्याच्यातले जे अभिक्रियाकारक आहेत, अभिक्रियाकारक म्हणजे कोण? जे अभिक्रिया करतात ते, यांच्या वजनाची जी काही बेरीज आहे ती आपण लिहिली. आता कार्बन डायऑक्साईड हा तर एक रेणू आहे की नाही, हा एक संयुग आहे. ह्याच्या वजनाला जर आपण बघितलं तर काय दिसतं? कार्बनचं वजन अधिक 2 ऑक्सिजनचं वजन. बरोबर. असं जर आपण आता काढलं तर आता ह्याची बेरीज करू ना आपण. कार्बनचं वजन किती आहे? 12 आणि 2 गुणिले 16 म्हणजे काय झालं? एकूण एकच झालं. तसं लिहिलं काय असं लिहिलं काय? करा आता गुणाकार आणि बेरीज करा आणि सांगा मला काय येते. 12 अधिक 16 दुणे 32. काय आलं? 44. बरोबर. इथे आहेत अभिक्रियाकारक आणि इथे आहे उत्पादित. अभिक्रियाकारकांच्या आणि उत्पादितांच्या वजनाचा जो अंक आहे तो समान असतो, कारण की द्रव्य हे तुम्ही बनवू शकत नाही. कार्बन आणि ऑक्सिजनला तुम्ही बनवलेलं नाहीये, कार्बन डायऑक्साईडला पण तुम्ही बनवलेलं नाहीये. यातले अभिक्रियाकारक एकमेकांशी जोडले गेले आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्यांचं सगळं जे वजन आहे ते इकडे ट्रान्सफर झालं. उलट करून बघूया. कार्बन डायऑक्साईड हा जो गॅस आहे, समजा ह्याला मी तोडलं म्हणजे त्यातले जे रेणू आहेत ते वेगवेगळे केले आणि त्यातले अणू मोकळे मोकळे केले. कार्बन आणि ऑक्सिजन. बरोबर. ह्याला म्हणतात डिग्रेडेशन, म्हणजे तोडणं. आता ह्यांचं वजन आहे 44 CO2 चं. मी जेव्हा याला तोडेन तेव्हा माझा कार्बन 12 आहे मला माहितीये. मग उरलेलं वजन किती आहे? कसं काढणार मी? 44 वजा 12 तर उत्तर आलं किती? 32. याचाच अर्थ असा आहे की हे जे द्रव्य आहे ना, हे आपण बनवत नाही आणि आपण तोडतही नाही. ते फक्त अभिक्रियाकारकांमधनं उत्पादितांमध्ये जातं. म्हणजेच द्रव्य हे अक्षय्य आहे. तुम्ही द्रव्य संपवू शकत नाही, तुम्ही द्रव्य बनवू शकत नाही. तुम्ही कार्बन बनवलेला नाही, तो निसर्गामध्ये ऑलरेडी आहे, त्याचं वजन 12च आहे. तुम्ही ऑक्सिजन पण बनवला नाही, कारण त्याचं वजन ऑलरेडी O2 मॉलिक्युलचं 32च आहे. तुम्ही फक्त त्यांना अभिक्रियेमध्ये सामील करून घेतलं.
तर या अभिक्रियेमधनं जे बनले ते उत्पादित जे काही असतात 1, 2, 3, 4 किती घ्या तुम्ही, ह्यांच्या वजनाची जेवढी टोटल येईल तेवढीच त्यांच्या वजनाची टोटल असणारच आहे. कारण द्रव्य हे कधीच संपत नाही, ते फक्त त्याची रचना बदलते, हो की नाही. हे Yes. आपल्याला द्रव्य अक्षयतेचा नियम सांगतो. आता पुस्तकामध्ये जे चित्र आहे ना ते पण जरा समजून घ्या. बघा, ह्याच्यामध्ये काय दाखवलंय, एक वजन काटा, त्याच्यावरती एक आहे चंचू पात्र, बरोबर. या चंचू पात्रामध्ये हिरव्या हिरव्या रंगाचं जे द्रावण आहे ते आहे कॅल्शियम क्लोराईडचं द्रावण. आता त्याच्यामध्ये एक परीक्षा नळी ठेवली, त्या परीक्षा नळीमध्ये सोडियम सल्फेट नावाचं एक दुसरं द्रावण आहे. बघा, कॅल्शियम क्लोराईड CaCl2 हे त्याचं रेणूसूत्र आहे. सोडियम सल्फेटचं रेणूसूत्र आहे Na2SO4. सोडियम सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड, ठीक आहे. आता हे दोन एकमेकांच्या संपर्कामध्ये एकाच चंचू पात्रामध्ये ठेवलेत आणि वरून त्याला झाकण लावलंय. त्याला कॉर्क म्हणतात किंवा बुच्चन, त्याचं जे काही आहे त्याला म्हणजे त्याला बंद केलं आपण झाकण लावून. आता ह्या पूर्णच्या पूर्ण सेटअपचा, हे काचेचं भांड, त्याच्यामधली परीक्षा नळी, त्याच्यावरचं हे झाकण आणि ह्या दोनही रसायनांचं एकत्रित वजन, ह्या पूर्ण सेटअपचं वजन जेव्हा आपण या वजन काट्यावर केलं तर ते आपलं किती आलं, 300.23 ग्रॅम, बरोबर. 300.23 ग्रॅम हे ह्या सगळ्या सेटअपचं वजन झालं. आता मी काय केलं, हे चंचूपात्र मी हातात घेतलं आणि त्याला उलट केलं. त्याच्यामुळे काय होईल, परीक्षा नळीमध्ये असलेलं जे काही सोडियम सल्फेट आहे ते आता पडेल कशामध्ये, खालच्या कॅल्शियम क्लोराईडच्या द्रावणामध्ये पडेल. आता मजा काय होईल, ह्या दोघांची रासायनिक अभिक्रिया होईल. काय होईल, CaCl2 कॅल्शियम क्लोराईड, बरोबर, प्लस Na2SO4 सोडियम सल्फेट. हे एकमेकांबरोबर जेव्हा रासायनिक अभिक्रिया करतील तेव्हा काय मज्जा होईल, आपल्याला माहितीये सोडियम आणि क्लोरीन हे एकत्र आले की काय बनतं, NaCl. म्हणजे काय बनलं, 2NaCl. दोन रेणू बनले मिठाचे, मीठ म्हणजे NaCl, बरोबर. आणि मग काय उरलं, कॅल्शियम सल्फेट CaSO4. बघा बनलं गेले CaSO4 कॅल्शियम सल्फेट. आता या आणि या चित्रातलं अंतर बघा, ह्याच्यामधलं हिरव्या रंगाचं द्रावण एवढंच उंच आहे, पांढऱ्या रंगाचं द्रावण बघा जास्त उंची झालेली आहे, कारण यातलं परीक्षा नळीमधलं जे काही द्रव्य होतं ते खाली पडलं, त्या दोघांची अभिक्रिया झाली, रंग बदलला आणि उंची वाढली. पण पुन्हा एकदा ह्या सगळ्याच्या सगळ्या असेंब्लीचा म्हणजे या पूर्ण सेटअपचं वजन एवढंच आहे, 300.23 ग्रॅम. असं ठेवा किंवा अभिक्रिया करून ह्याच्यात ठेवा, दोघांचंही वजन हे निश्चित आहे आणि तेवढंच आहे. यालाच म्हणतात द्रव्य अक्षय्यतेचा नियम. म्हणजेच बघा, मस्त स्टेटमेंट आहे, रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याच्या वस्तुमानात वाढ किंवा घट होत नाही. द्रव्याच्या वस्तुमानामध्ये जे एकत्रित वजन आहे त्याच्यामध्ये न वाढ होईल न घट होईल. म्हणजेच काय, अभिक्रियाकारकांचे एकूण वस्तुमान आणि रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादितांचे प्रोडक्ट म्हणजे वस्तुमान हे सारखं आहे, यांचं बरोबर यांचं. यालाच आपण द्रव्य अक्षयतेचा नियम म्हणतो, कारण तुम्ही द्रव्य बनवू शकत नाही आणि तुम्ही त्याला तोडूही शकत नाही. समजलं. आता दुसरा नियम, स्थिर प्रमाणाचा नियम इथे दिला आपल्याला. शुद्ध रासायनिक संयुग जे असतात, कंपाऊंड जे असतात, त्यांची रचना ही नेहमी सारखी असते. त्याचा स्रोत किंवा तयारीची पद्धत आपण विचारात घेतली नाही तरी पण ते समानच असतात. उदाहरण बघा, सिंपल आहे. पहिला नियम तुम्हाला समजला, द्रव्य अक्षयतेचा नियम खूपच सोपा आहे. जसा आपल्या घरातला पसारा असतो की नाही, हॉल मधला पसारा उचलून तुम्ही बेडरूम मध्ये ठेवा, बेडरूम मधला पसारा उचलून तुम्ही बाल्कनीत ठेवा, पण घरामधला पसारा हा
अक्षय्य असतो, कधी संपत नाही तो. तसंच आपलं द्रव्य पण. आता दुसरं उदाहरण बघा. पाणी म्हणजे काय? H2O. बरोबर. मी राहते पुण्याला, तुमच्यापैकी कोणी राहत असतील नाशिकला, कोणी जळगावला, कोणी भुसावळला, कोणी कोकणात, कोणी नागपूरला, कोणी मध्य प्रदेश, कोणी बांगलादेश, कोणी चेन्नई, कोणी अमेरिका, कोणी ऑस्ट्रेलिया, कोणी पॅसिफिक ओशन मध्ये असेल, किंवा कोणी आर्टिक किंवा अंटार्क्टिक खंडावर असेल. तुम्ही कुठेही जा जगामध्ये, पण H2O म्हणजे पाणी हे सगळ्या जगाला मान्य आहे की नाही मला सांगा. काही शंका आहे तुम्हाला? H2O म्हणजे पाणी. चला, तुम्हाला ऐकू येतंय मी काय म्हणते? ओके. माझा प्रश्न कळला का तुम्हाला? H2O म्हणजे पाणी, ह्याच्यात कोणाला काही शंका आहे का? नाही. जर मी एखाद्या अशा देशामध्ये गेले ज्यांची भाषा मला अजिबात समजत नाही आणि त्यांनाही माझी भाषा समजत नाही आणि मला खूप तहान लागली आहे, तर मी त्यांना सांगू शकते ना H2O प्लीज, एवढं तरी सांगू शकते की नाही? कारण H2O म्हणजे पाणी हा एक एक्सेप्टेड फॅक्ट आहे. जगामध्ये कुठेही तुम्ही गेलात तर 2 अणू हायड्रोजनचे आणि 1 अणू ऑक्सिजनचा जेव्हा रासायनिक अभिक्रिया करतील तेव्हा H2Oच बनवतील. हे फिक्स आहे. म्हणजे 2 हायड्रोजन बरोबर 1 ऑक्सिजन हे प्रमाण फिक्स आहे. याच प्रमाणामध्ये जगातला कुठलाही पाण्याचा रेणू बनतो. यालाच म्हणतात कॉन्स्टंट प्रपोर्शन. म्हणजेच काय? याला आपण म्हणतो मराठीमध्ये स्थिर प्रमाण, कॉन्स्टंट प्रमाण. बघा, आता ही स्टोरी काय जरा आपण समजून घेऊया. ह्याच्यामध्ये फ्रेंच शास्त्रज्ञ जो प्रूस्ट होता, फ्रेंच म्हणजे फ्रान्सवाला, त्याने काय केलं, 1794 कधीची गोष्ट आहे बघा, 18 वर्ष तक सुरू पण नाही झालं होतं. त्याच्यामध्ये त्याने स्थिर प्रमाणाचा नियम मांडला. संयुगांच्या विविध नमुन्यांमधील घटक मूलद्रव्यांचे वस्तुमानी प्रमाण हे नेहमी स्थिर असते. पाण्यातलं हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं वस्तुमानी प्रमाण हे 1:8 आहे. म्हणजेच 1 ग्रॅम हायड्रोजन आणि 8 ग्रॅम ऑक्सिजन यांच्या रासायनिक संयोगाने 9 ग्रॅम पाणी तयार होते. आता बघा, हे आपल्या पुस्तकामध्ये जे दिलंय की नाही, हे किती अर्धवट दिलंय, कारण ते काढून दाखवलं नाही आपल्याला. पण ते आपण आता सॉल्व्ह करूया, म्हणजे तुम्हाला ते नीट चांगलं समजेल. बघा, H2O म्हणजे पाणी. मी तर लिहिलंय, अरे 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 ओके, अरे क्या हो गया भाई? H2 आणि O, ह्याच्यामध्ये हायड्रोजनचं वजन आहे 1. 2 हायड्रोजन म्हणजे 1 गुणिले 2, बरोबर. आणि ऑक्सिजनचं वजन असतं 16. दोघांची बेरीज केली तर किती होते? 16 अधिक 2 18, बरोबर. 2 हायड्रोजन अधिक 1 ऑक्सिजन यांचं टोटल वजन झालं 18. हा आहे याचा रेणू वस्तुमानांक. या पूर्ण रेणूचं वजन किती झालं? 18 ग्रॅम. आपण ग्रॅम मध्ये धरूया. आता 1 हायड्रोजन आणि एकूण वस्तुमान असं जर बघितलं तर एका हायड्रोजनचं ह्यातलं प्रमाण किती आहे? 18 पैकी 1 एवढंच आहे, बरोबर. समजतंय का? आता तुम्ही जर याला एकूण वस्तुमान 2 हायड्रोजनचं अधिक 16 ऑक्सिजनचं बरोबर 18 असं केलं आणि त्याला रेड्यूस केलं, म्हणजे त्याला आपण 2ने भागलं सगळीकडे, डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 2, तर काय येतं? 2 भागिले 2 काय येतं? 1. 16 भागिले 2 काय येतं? 8 दुणे 16, बरोबर की नाही. 18 भागिले 2 काय येतं? 9. आलं का हे इक्वेशन बरोबर? वरचं जे काही आपलं समीकरण आहे
त्याला आपण छोट्या म्हणजे त्याच्यापेक्षा सोप्या आणि बेसिक फॉर्म मध्ये आणलं. आता जर एकूण वजन 9 असेल तर त्यातलं 1 हे वजन किती असतं, कोणाचं असतं, हायड्रोजनचं असतं. तसंच एकूण वजन जर 9 असेल तर त्यातलं मॅक्झिमम म्हणजे 8 एवढं वजन कोणाचं असतं, ऑक्सिजनचं. इथे मी लिहून टाकते हायड्रोजन आणि ऑक्सिजन. मग आता ह्याचं प्रमाण किती झालं, 1:8 झालं की नाही, 1:8 आलं का, प्रमाण आलं, दिसलं हे 1:8 कसं आलं, 1:8 समजलं मुलांनो, हे का आलं असं. हे येण्यामागे एवढं सगळं गणित आहे, सोपं आहे, कठीण नाहीये. लॉजिक आहे त्याच्यामध्ये, फक्त तुम्हाला संख्या माहिती पाहिजे की कोणाचं किती वजन असतं. समजलं. आता जसं आपण पाण्याचं काढलं तसं तुम्ही कार्बन डायऑक्साईडचं काढू शकता का, बघा. कार्बन डायऑक्साईड आपण हे इथे लिहूया, CO2. चला, कार्बनचं वजन किती आहे, वरती लिहून टाकते, 12. आपण मगाशी काढलं होतं. ऑक्सिजनचं किती आहे, 16. 16 आणि 16 किती झाले, 32. बरोबर. एकूण किती झाले, 44. 44 हे एकूण वजन आहे की नाही याचं. आता आपल्याला त्याचं प्रमाण काढायचंय. 44 एवढ्या एकूण वजनापैकी 12 हे कसलंय, कार्बनचे, बरोबर. आणि 32 हे कसलंय, ऑक्सिजनचे. आता परत त्याला आपण दोघांनी भागायचं, म्हणजे 2ने भागलं तर काय होते, संख्या ही रिड्यूस होते ना, म्हणजे कमी होते. 2 दुणे 4 आणि 2 सक 12, बरोबर चाललंय ना. 2 एके 2 आणि 2 एके 2 आणि काय होईल, 3 दुणे 6 म्हणजे हे किती झाले, 3. आता याच्याहून कमी आपण त्याला करू शकत नाही, म्हणजे ह्याचा छोट्यात छोटा गुणोत्तराचा आकडा काय आला, 3/11. हे आपण कसलं काढलंय, कार्बनचं काढलंय. आता ऑक्सिजन काढूया आपण, ह्याला पण 2ने भागायचं, परत आलं 22. 16 दुणे 32, परत इकडे येईल 16. मुलींनो तुम्हाला कळतंय ना मी काय करते. परत 2ने भागलं तो होते 11 आणि 8 दुणे 16 काय आलं, 8. म्हणजे 8/11. दोघांचेही छेद हे सारखे आहेत, 11/11. मग ह्याचं प्रमाण काय लिहायचं, 3:8. बरोबर की नाही. एकूण 11 वजन असेल त्यातलं 3 कोणाचं आहे, कार्बनचं, आणि 8 कोणाचं आहे, ऑक्सिजनचं. याला म्हणतात स्थिर प्रमाणाचा नियम. आणि हे वजनी प्रमाण, वजनावर केलेलं प्रमाण. आपण वजन काढलं की नाही, याचं वजन, याचं वजन, याचं वजन, या वजनाचं आपण जर मूल्यमापन केलं आणि त्याचं जर आपण गुणोत्तर प्रमाण काढलं तर आपल्याला काय दिसतं, की हे जे प्रमाण आहे हे बदलत नाही, हे असंच राहतं. कारण कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 आणि CO2 मध्ये एवढ्या वजनाचा कार्बन, एवढ्या वजनाचा ऑक्सिजन हेच मिक्स होणार आहेत, बरोबर. अशा पद्धतीने स्थिर प्रमाणाचा नियम आपल्याला काय सांगतो, की संयुगांच्या विविध नमुन्यांमधील घटक मूलद्रव्यांचे वस्तुमानी प्रमाण हे नेहमी स्थिरच असते, बरोबर. तुम्हाला कळलं काय. आता तुम्हाला पटकन सोडवण्याकरता मी एक एक्झाम्पल देते, तुम्हाला आता सोडवायचे कार्बन मोनॉक्साईड. ह्या कार्बन मोनॉक्साईड म्हणजे CO मधलं हे जे प्रमाण आहे ना, प्रमाण, वस्तुमानाचं प्रमाण, हे मला काढून दाखवा किती येतंय ते, आता लगेच. पुस्तकातला भाग दाखवते, कारण इथे आपण त्याचे नंबर लिहिलेले आहेत. मी CO2 काढलंय, तुम्हाला CO काढायचंय. CO आत्ताच्या आत्ता सोडवा माझ्यासमोर, चला पटकन. बघूया तुम्ही काय करताय. प्रश्न समजला. मुलांनो तुम्हाला प्रश्न समजला का.
आपण आता जसं कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचं वस्तुमानाचं प्रमाण काढलं तसं तुम्हाला कार्बन मोनॉक्साईड CO चं काढायचं आहे. ते आता काढा. 2 मिनिटात ट्राय करून बघा येतंय का तुम्हाला. हॅलो, आहात ना? विशाल आणि प्रेरणा, तुम्हाला ऐकू येतोय का माझा आवाज? चला सांगा. कार्बनचं वजन पटपट बोला. तुम्ही आहात का नाही हेही मला कळत नाहीये. आपण अभ्यासासाठी जमलोय की नाही? ठीक आहे. यू टेक युअर ओन टाइम नॉट टू टॉक, बट आय विल कम्प्लीट दिस. कार्बनचं वजन आहे 12, ऑक्सिजनचं वजन आहे 16. मगासपासून आपण जे बोलतोय तेच मी तुम्हाला विचारतेय, त्यामुळे तुम्हाला हे उत्तर देणं अपेक्षित आहे. बाकी कोणी असो नसो, कोणी बोलू न बोलू, आपल्याला कळतंय आपण बोलायला काय हरकत आहे. पटापट बोलायचं आणि मोकळं करायचं समोरच्या माणसाला. तुम्हाला ऐकू येतंय का नाही इथपर्यंत शंका आली आता मला, किंवा तुम्हाला कळतंय का नाही, किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे की काय? आपण या दोघांचंही वजनी प्रमाण काढतोय. चला दोघांनाही छेद द्या. 2 एके 2, 2 चोक 8, 2 सक 12. आणखीन दोनाने भाग गेला तर काय होईल? 2 त्रिक 6 आणि 7 दुणे 14. इकडे काय होईल? 8 दुणे 16, 2 एके 2 आणि 4 दुणे 8. परत दोनाने भाग घातला तर काय होईल? 2 चोक 8 आणि 2 साती 14, 7 दुणे 14. बरोबर. म्हणजे जेव्हा 7 ग्रॅम कार्बन मोनॉक्साईड बनतो तर त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण असतं 3 आणि ऑक्सिजनचं प्रमाण असतं 4. हे तुम्ही कुठल्याही संयुगाचं अशा पद्धतीने काढू शकता. यालाच म्हणतात स्थिर वस्तुमानाचा नियम. ठीक आहे. कारण 4 अधिक 3 मिळून 7च होतात. या दोघांचं वजन एकत्र केलं की 7 होईल. त्या 7 मधले 3 हे आणि 4 हे. हा आहे आपला दुसरा नियम. ठीक आहे. द्रव्याचे मोजमाप करतानाचा दुसरा नियम, स्थिर प्रमाणाचा नियम झाला. द्रव्य अक्षतेचा झाला, स्थिर प्रमाणाचा झाला. तिसरा एकाधिक प्रमाणाचा नियम आपल्याला देऊन ठेवलाय आपल्या पीपीटी मध्ये, पण आपल्या पुस्तकात नाहीये सध्या, आपल्याला त्याची काही गरज नाही. बघा आता हा आनतुआन लेवाझिये ह्या शास्त्रज्ञाबद्दल पण आपल्याला थोडीशी माहिती दिलेली आहे. हा एक फ्रेंच शास्त्रज्ञ होता, फ्रान्स मधला. त्याने काय केलं? त्याने आधुनिक रसायनशास्त्राचा त्याला जनक असं म्हणतात, म्हणजे मॉडर्न केमिस्ट्रीचा. का बरं? त्याने जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांमध्ये पण काहीतरी थोडंसं काम केलं आणि त्याला केमिस्ट्रीचा बेस पण होता. त्याने काय केलं? ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे जे 2 वायू आहेत त्यांचं त्याने नाव दिलं, हायड्रोजन गॅस, ऑक्सिजन गॅस. ज्वलनामध्ये पदार्थांचा ऑक्सिजनचा संयोग होतो हे त्याने सिद्ध केलं. म्हणजे जेव्हा ऑक्सिजन असतो तेव्हाच आग लागते, म्हणजे आगेशिवाय, ऑक्सिजन शिवाय आग लागत नाही, हे त्याने प्रूव्ह केलं. रासायनिक प्रयोगामध्ये अभिक्रियाकारक आणि उत्पादित अचूकपणे वस्तुमान मोजण्याच्या पद्धतीचा प्रथम वापर त्याने केला. आपण आता हे जे करत होतो की नाही, हा स्थिर प्रमाणाचा नियम, हा बघा याने केलेला आहे. हा इथे ना लेव्हाझिये, हा याने केलेल्या अभ्यासाचा आपल्याला इथे ओळख करून दिलेली आहे. आणि हा प्रूस्ट आहे ना, प्रूस्ट, त्याने हे स्टेटमेंट दिलं, म्हणजे हे वाक्य सांगितलं. पण हे सिद्ध करण्याच्या कामामध्ये याने लेव्हाझियेने बरंच काम केलंय. बघा, अभिक्रियाकारक आणि उत्पादितांचं अचूक वस्तुमान मोजण्याची पद्धत त्याने शोधून काढली. आणि पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यापासून बनल्याचा पण त्याने शोध लावला. कसला भारी माणूस आहे.
म्हणून त्याला मॉडर्न केमिस्ट्रीचा बाबा म्हणतात. म्हणजे काय? फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. जनक म्हणजे कोण? फादर. याने शोधून काढल्यात कितीतरी गोष्टी. आणि रासायनिक अभिक्रियेमध्ये वस्तुमान कायम राखले जाते या नियमाचं त्याने पहिल्यांदा लेखन केलं. म्हणजे काय? हा जो काही नियम आहे ना, हा त्याने शोधून काढला आणि त्याच्या भाषेत लिहिला. संयुगांना त्याने एक पद्धतशीर नावं दिली. म्हणजे ह्याचं नाव सल्फ्युरिक ऍसिड, कॉपर सल्फेट, ही जी काही नावं आपण वापरतो ना, ही या लॅवेझियाने दिलेली आहेत. 1789 मध्ये एलिमेंटरी ट्रिटाईस ऑन केमिस्ट्री हा आधुनिक रसायनशास्त्राचा त्याने पहिला ग्रंथ लिहिला. म्हणजे या माणसाला तर आपण सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घरामध्ये याचं चित्र लावून ठेवायला पाहिजे, केमिस्ट्रीचा अभ्यास करणाऱ्या लोकांनी. ॲनत्वॅन लॅवेझिये. मस्त ना? याच्याबद्दलची आणखीन माहिती आपण शोधून काढू पुढच्या वेळेला. आणि त्याने कसे कसे हे शोध लावले ह्याच्याबद्दल पण चर्चा करू. थोडीशी एक्स्ट्रा माहिती आपल्याला असायला पाहिजे ना. आता स्थिर प्रमाणाच्या नियमांची पडताळणी करण्याकरता अनेक संयुग आपण घेऊ शकतो. जसं मी तुम्हाला कार्बन मोनॉक्साईड घेऊन दाखवलं, तुम्ही कॉपर कार्बोनेट घ्या किंवा कॉपर ऑक्साईड घ्या. आणखी असे अनेक उदाहरणं घेऊन हा नियम तुम्ही चेक करून बघा आणि मग तुम्हाला समजेल की आपण जे काही बोललोय त्या नियमाचा अर्थ किती करेक्टली आपण अप्लाय करू शकतो. आता पुढच्या टप्प्यामध्ये उद्या जेव्हा केव्हा आपण भेटू तेव्हा आपल्याला अणू ह्या संकल्पनेचं मोजमाप बघायचं. अणूला मोजायचं म्हणजे काय? तो किती मोठा आहे, आकार मोजायचा त्याची आपल्याला त्रिज्या मोजायची, त्रिज्या, रेडियस. वस्तुमान, किती वजन आहे त्याचं. आणि त्याची संयुजा म्हणजे तो किती इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो त्याचं अष्टक पूर्ण करण्याकरता. ह्या 3 गोष्टी आपण अणूच्या मोजणार. बघा कशी दिसते ना अणूची रचना. एखादा दागिना असतो बघा सोन्याचा, त्याच्यावर पण असं डिझाईन असतं. जुन्या काळातले दागिने असे होते. तर असं हे जे काही आहे ते आपण आता एक एक करून उद्या बघणार आहे. अणूचं वस्तुमान कसं काढायचं, ते कसं मोजलं जातं, ह्या सगळ्याबद्दलची याच्यात माहिती आहे. आता मूलद्रव्यांच्या रासायनिक संज्ञा ह्या कशा लिहिल्या गेल्या आणि मग अणु वस्तुमान आणि मोल, जे मी तुम्हाला म्हणलं होतं ना मोलची संकल्पना, ही पण आपली पुढच्या वेळेला होणार आहे. मोलच्या संकल्पनेला आपण बघू आणि मग सगळ्यात शेवटी जसं आपण बोललो होतो की ॲव्होगॅड्रो नंबर वगैरे पण ऍडिशनल माहिती आहे बरं का, ही आपल्याला यावर्षीच पहिल्यांदा आलेली, त्याच्या आधी नव्हती. आणि मग संयोजन एकदा कळली आपल्याला, ते कशी काढायची ते कळली की मग सगळ्यात शेवटी आपण त्याचा रॅडिकल्स म्हणजे काय, जे काही वेगवेगळे चार्ज्ड पार्टिकल्स असतात त्यांचा वापर करून आपण संयोजन समजून घेणार आहोत. ठीक आहे. बघा मूलके म्हणतात त्याला, मूलके. मूलकांमध्ये या संयोगाचा वापर करून आपण कसा त्यांचा अभ्यास करून घेणार आहे हे पुढच्या वेळेला आपण बघूया. आज आपण थांबूया इथेच. आपल्या धड्याचा पहिला टप्पा आज संपलेला आहे. पुढच्या 2 टप्प्यामध्ये हा धडा पूर्णपणे संपेल. आज इकडे थांबूया आणि पुढच्या वेळेला ऍक्टिव्हली उत्तर द्या, म्हणजे पटापट पटापट धडा पुढे सरकतो. ठीक आहे. चला बाय, थँक्यू. बाय मॅम.